रॉयल स्टर्नर आपलं एक प्रतिनिधी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचंय. रॉयल स्टर्नर संघाची सलामीची जोडी आपण बघत आहोत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मीरा रोड आणि भाईंदर विभागाला बिलॉंग करणारे हे सर्व खेळाडू एका बाजूला असतील. दुसऱ्या बाजूला मात्र नितीन जंगम यांच्या प्रतिनिधित्वाखाली ट्रायडंट हा संघ त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष बंड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. ट्रायडंट संघाच्या माध्यमातून फिल्डिंग लावली आहे. ट्रायडंट संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली असताना सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. रॉयल स्टर्नर संघाकडून आमिर दाफेदार आणि आदित्य शेट्टे यांना आपण बघत आहोत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. स्ट्राईकवर अमित दाफेदार आणि आमिर दाफेदार आणि नॉन स्ट्राईक वरती आदित्य शेट्टे. सलामीचे 2 फलंदाज. बॉलिंग मार्क वरती मुनाफ सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी स्पोर्टिसॅक ट्रॉफी 2022 मधला हा उपउपांत्य फेरीनंतरचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. ट्रायडंट विरुद्ध रॉयल स्टर्नर. पहिला चेंडू या वेळेला मात्र स्विंग यानं मिस होतोय. फुटवर तितकंच चांगलं पाहायला मिळत नाहीये. फलंदाज आमिर दाफेदार कडून जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी बॅट लांब केली होती परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूने मात्र मॅचची होती सुरुवात. ओव्हर नंबर 1 ला सुरुवात करत असताना मुनाफला आपण बघतोय बॉलिंग मार्कवर. अगदी एक छोटासा रनअप घेऊन गोलंदाजी करतायत. पावसाळी वातावरणात आता मात्र पावसाला सुद्धा सुरुवात झाली आहे आणि रबर बॉल क्रिकेट आहे. हे पावसाळी क्रिकेट आहे. हे थांबणार नाहीये. या वेळेला ऑन साइडला नितीन जंगम चेंडूवरती धावतोय. थोडेसे फंबल झाले त्या ठिकाणी मात्र कॅच पकडण्याचा खूप चांगला प्रयत्न परंतु चेंडू 1 बाउन्स निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. पहिल्या चेंडूची पडताळणी केली. पहिल्या चेंडूला जाऊन दिलं होतं विकेट किपरकडे परंतु या वेळेला मात्र खूप चांगला फटका आमिर दाफेदारच्या बॅटमधून. यावेळेला फुलरलेनचा बॉल अगदी हा पॉली चेंडू होता. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस कारण पाऊस आता मात्र मैदानामध्ये पडू लागलाय त्यामुळे चेंडू साईड होणं थोडंसं कठीण आहे परंतु त्याही स्थितीवरती मात्र आपल्याला मात करून हे क्रिकेट खेळायचं आहे कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. हे रबर बॉल क्रिकेट आहे. एका बाजूला पिवळ्या रंगाच्या स्लीवलेस आपण बघतोय तर दुसऱ्या बाजूला मात्र लाल रंगाच्या स्लीवलेस ज्या मात्र GI11 संघासाठी लकी ठरल्या. पहिल्या 4 संघांमधून सेमीफायनल मध्ये प्रवेश निश्चित केलाय. आता मात्र दुसऱ्या बाजूने ट्रायडंट संघाच्या अंगावरती लाल रंगाच्या स्लीवलेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय ते मुनाफच्या माध्यमातून. एक चौकार जरूर. धावसंख्या आहे 4 धावांवरती. चेंडू झाले 3. षटक क्रमांक 1 हाताळतोय मुनाफ. स्ट्राईकवर मात्र आमिर दाफेदारच आपण बघू शकता. दुसऱ्या बाजूला आदित्य शेट्टी आहे नॉन स्ट्राईकवर. या वेळेला मात्र ऑफ साइडला कट केलाय चेंडूला. स्क्वेअर कट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी पॉइंट कव्हर बाउंड्री लाईनच्या वरून हा फटका आमिर दाफेदारच्या बॅटमधून येताना. या अगोदर चौकार आणि त्यानंतर मात्र षटकार. या धावांचा होतोय दावेदार आमिर दाफेदार ऑन स्ट्राईक. 1 चौकार 1 षटकारासोबत धावसंख्या 10 वरती. आखू टप्प्याचा बॉल या वेळेला आपटलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडून मात्र दोन्ही हात जमिनीला समांतर केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 ज्याप्रमाणे मात्र गोलंदाजाला या वेळेला दंडित केलं जात आहे. व्हाईट बॉलचा इशारा. स्वैर चेंडूची घोषणा. अवांतर धाबेत वाढ. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती. एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये आणि 1 फॉर दी वॉर्निंग गोलंदाजाला मात्र दिली जाते.
यावेळेला एज घेतोय चेंडू, विकेट किपरला बीट करत चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल रन येणार आहे या चेंडूवरती. थोडासा आक्रमक होण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आमिर दाफेदार. एक चौकार, एक षटकार, एक सिंगल रन, एक व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख सुरुवात. मुनाफनं मात्र सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने केली. डॉट डिलिव्हरी सोबत ओव्हरची सुरुवात केल्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर आणखीन एक निर्धाव चेंडू, त्यानंतर मात्र चौकारानंतर एक षटकार, एक व्हाईट बॉल आणि त्यानंतर मात्र सिंगल रन. पुन्हा एकदा आपटण्याचा प्रयत्न, वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मुनाफ कडून. एक इन स्विंगिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते जी मात्र बीट करत जाते विकेट किपरकडे. डॉट डिलिव्हरी सोबत ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या बिनगडी बाद 12 धावा. रॉयल स्टनर हा संघ आपण बघतोय फलंदाजी करताना मीरा भाईंदर विभागाला बिलॉंग करणार हे सर्व फलंदाज आपल्याला बघायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई शहरातील एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला संघ म्हणजे स्ट्रायडंट, जो मात्र फिल्डिंग स्वीकारतोय. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज मुनाफनं 12 धावा खर्च केल्या. हे खरं क्रिकेट आपण बघतोय. थोडीशी जोखम खेळाडूंना पत्करावी लागते आणि त्यामध्ये क्रिकेट खेळावं लागतं. थोडीशी स्लिपरी मैदानं असतात, त्याचबरोबर तितकीशी प्रतिकूल परिस्थिती नसते, परंतु त्यामध्येही क्रिकेट खेळण्याचा आनंद हा मुंबईकर क्रिकेटर घेत असतो. मग उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, मुंबईमधलं क्रिकेट कधी थांबत नाही. कशाही आकाराचं मैदान असो, मग ते खुल्या आकाराचं मैदान असो, सर्कल आकाराचं मैदान असो, चौकोनी आकाराचं मैदान असो, त्रिकोणी आकाराचं मैदान असो, मुंबईकर हा नेहमी क्रिकेट खेळत असतो. यावेळेला मात्र एज घेतोय चेंडू, स्पोर्टिसॅकच्या बॅनरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन गोशांकित क्षेत्रामध्ये जाताना आणखीन एक धाव संघाच्या धावफलकावरती अंकित केली जाईल. एकेरी धावेने मात्र ओव्हरची सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर येतोय अविनाश. पहिल्याच ओव्हरमधून 1 डझन धावा खर्च केल्या गोलंदाज मुनाफने. त्यानंतर मात्र सिंगल धाव आली. 13 धावा धावफलकावरती आहेत. आदित्य शेट्टे या वेळेला मात्र आपण बघताय स्ट्राईक वरती. अविनाशच्या गोलंदाजीसाठी सज्ज होताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव जमवत आहेत. नवीन बॉल या ठिकाणी वापरला जाईल. आमिर दाफेदार आणि आदित्य शेट्टे असं ठरवलंय कुठेतरी की दोघांनी एक ओव्हर खेळायची, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आमिर दाफेदारनं पूर्ण 6 चेंडू खेळून काढले, 12 धावा जमवल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आदित्य शेट्टेला स्ट्राईक मिळते आणि ज्यामध्ये तो पहिल्या चेंडूवरती 1 धाव जमवतोय अविनाशच्या गोलंदाजीवरती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा इनसाइड एज, पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. एक वेगळी घोषणा आपण पाहिली मगाशी स्पोर्टिसॅक सर्वेसर्वा भगवानजी सावंत यांच्याकडून. या स्पर्धेमध्ये जितके फलंदाज अर्धशतक झळकावतील फलंदाजाला 1000 रुपये असणार आहे, ज्यामध्ये मागील मॅच मध्ये आपण जितेश चव्हाणला 55 धावा बनवणारा खेळाडू राहताना पाहिलंय आणि त्याला सुद्धा 1001चं पारितोषिक आपण दिलंय. खूप चांगली संकल्पना भगवानजी सावंत म्हणजेच स्पोर्टिसॅक यांच्या माध्यमातून. यावेळेला डॉट डिलिव्हरी आणि या पावसात प्रयत्न करत होते, परंतु तितकंसं चांगलं टायमिंग होत नाहीये. प्रॉपर बॅटवर येत नाहीये चेंडू. विकेट किपरच्या डोक्यावरून लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो, ज्या ठिकाणी आणखीन एक घोषांकित स्वरूपातली धाव धावफलकावरती अंकित केली जाणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. एकूण 3 सिंगल धावा आल्यात. एक निर्धाव चेंडू हाताळतोय तो गोलंदाज अविनाश. 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. 5 षटकांचा सामना आहे, ज्यामध्ये 4 गोलंदाजांचा वापर आपल्याला ऍज पर रूल करायचा. बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने फटके खेळले जातात त्या पद्धतीचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर दी अंपायर सेड, लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवर धावतोय. मला वाटतं कल्पेश माहुलकर त्या ठिकाणी फिल्डर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल रन घेतली जाते फलंदाजांकडून. एकेरी धावेची वाढ धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडी बाद 18 धावा, म्हणजे 9 धावा प्रति षटकाची सरासरी त्या ठिकाणी या धावफलकावरती असलेली पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर मधून जर आपण पाहिलं तर 12 धावा. अविनाशचं हे चांगलं षटक कुठेतरी धावसंख्येवर एक चांगली रोख त्याने लगावली आहे. 6 धावा त्या ओव्हर मधून तो खर्च करतोय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 18. जोरदार पाऊस मैदानामध्ये सुरू आहे आणि या पावसाळी वातावरणामध्ये क्रिकेट. समोर जी लहान मुलं फुटबॉल खेळत आहेत, लहान मुलांना विनंती आपण कृपया मैदानामध्ये फुटबॉल खेळायचा नाहीये.
जर प्रतिनिधी तिकडे कोण असतील तर कृपया त्या लहान मुलांना बाहेर घ्यायचंय प्लीज. तुषार येतो गोलंदाजी मार्कवर आदित्य शेटेसाठी. आपटलेला चेंडू या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर जातोय का बघूया. काय इशारा येईल पंचांकडून. मागणी तर केली आहे परंतु रनआउट होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते. बघूया काय येतोय इशारा पंचांकडून. येस, फलंदाजाला बाद व्हावं लागेल कारण व्हाईट बॉलही नाहीये आणि त्याचबरोबर रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र आमिर दाफेदारनं केला. आदित्य शेट्टे मात्र जागेवरच थांबला आणि त्यामुळेच की काही विकेट किपरनं जो चेंडू गोलंदाजाकडे सोपावला तो तुषारनं मात्र यष्ट्यांवर नेऊन लावलाय आणि आता मात्र आदित्य शेट्टेची केळी संपुष्ट देते. पहिला झटका लागतोय रॉयल चॅलेंजर्स संघाला आदित्य शेट्टेच्या स्वरूपात. धावसंख्या 18 वरती असताना आदित्यच्या जागेवरती अय्यूब मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल त्या ठिकाणी केला जातोय तुषारच्या गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपातली विकेट या ओव्हरमधून येताना दिसते आपल्याला. ओव्हर नंबर 3 ची या ठिकाणी सुरुवात. वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय तुषार. या अगोदर ओव्हर द विकेटचा मारा केला. आता मात्र अराउंड द स्टम्प्स येण्याचा विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. स्ट्राईकवर अय्यूब नवीन फलंदाज, वन डाऊन बॅट्समन. स्ट्राईकवर आमिर दाफेदार. या वेळेला मात्र वेगळ्या दाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या वेळेला कट अँड बोल्ड लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडंसं घाबरून फटका गेले. कुठेतरी अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी सरळ मात्र तुषारच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतोय आणि आणखीन एका विकेटचं पतन होतंय. बॅक टू बॅक 2 विकेट. सलामीची जोडी मात्र पूर्णपणे तुटली जाताना आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर रनआउट आणि त्यानंतर मात्र कॅच आउट. जेलबाद स्वरूपातला आणखीन एक विकेट येतोय गोलंदाज तुषारच्या खात्यामध्ये. सुरुवात मात्र फलंदाजाने खूप चांगल्या पद्धतीने केली. पहिल्या 2 ओव्हरमधून 18 धावा जमवल्या परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी फलंदाजांना रोखण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरतोय. नवीन फलंदाज उबेद खान. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा, अचूक नियंत्रण आहे या गोलंदाजाकडे. पहिल्या 2 चेंडूंवरती तरी फलंदाजांना कुठेतरी रोखण्यामध्ये तो यशस्वी ठरलाय परंतु आता मात्र 2 नवीन फलंदाजांची जोडी अय्यूब आणि उबेद मैदानाच्या आतमध्ये असतील. त्यांच्यासाठी मात्र कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करतील तुषार हे मात्र बघण्याची गरज आहे. स्पोर्टिसॅक ट्रॉफी 2022 सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ट्रायडंट विरुद्ध रॉयल स्टनर मीरा भाईंदर. या वेळेला मात्र तेच तर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टिकच्या बाहेर निघून जातोय चेंडू. डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अवंतर धाबांची वाढ धावफलकावरती होईल. यावेळेला ओव्हर द विकेट आल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक फास्टर पण डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. गुड लेंथवर पिचिंग करत अगदी टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू पुढे सरकला. फलंदाजाला मात्र या वेगाचं उत्तर गवसत नाहीये. या अगोदर थोडासा दिशा भटकलेला दिसला गोलंदाज तुषार परंतु त्यानंतर मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी निवडली आणि त्यानंतर मात्र ही डॉट डिलिव्हरी. अवंतर स्वरूपातली फक्त आणि फक्त 1 धाव त्याने आतापर्यंत खर्च केली आहे. या वेळेला एज घेतोय. विकेट किपरला बीट करेल आणि जाईल डिक्लेअर झोन मध्ये. फलंदाजाला हात खोलण्याची संधी देत नाहीयेत. पुरेपूर जकडून ठेवलंय गोलंदाज तुषारने. काहीसे चेंडू आपण फलंदाजांना प्रयत्नशील असताना पाहिलं जरूर परंतु बॅटचे एज घेत आहे चेंडू सातत्यानं. कुठेही मिडल ऑफ द बॅट करू शकत नाहीयेत फलंदाज. प्रॉपर टायमिंग होत नाहीये आणि ज्यामुळे एकेरी दुहेरी धावांवर फलंदाजांना कुठेतरी समाधानी राहावं लागतंय. पुन्हा एकदा तेच चित्र. ऍक्शन रिप्ले पाहिल्यासारखं कुठेतरी भास होतोय गोलंदाजाकडून. ज्या प्रकारची गोलंदाजी करते तुषारला आपण बघतोय गोलंदाजीसाठी. खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक तो सादर करतोय.
विकेट विकेट त्यानंतर मात्र व्हाईट बॉल, निर्धाव चेंडू, एक सिंगल रन आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक सिंगल रन घोषांकित स्वरूपात जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी एकच धाव पुन्हा एकदा धावफलकावरती अंकित केली जाईल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक तुषारकडून राहिलं या ओव्हरमधून. तसं पाहिलं गेलं तर एकूण या ओव्हरमधून अवघ्या 4 धावा खर्च केल्या त्याने. आणि त्यानंतर मात्र संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 22 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर आपण असलेल्या पाहतोय. रॉयल चॅलेंजर्स संघाच्या खात्यामध्ये 22 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स इन दी एंड ऑफ 3 ओव्हर्स. पहिल्या ओव्हरमधून 12, दुसऱ्या ओव्हरमधून 6, तिसऱ्या ओव्हरमधून अवघ्या 4 धावा गोलंदाज तुषारनं खर्च केले. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. खूप चांगला कमबॅक करून दिलाय या मॅचच्या तिसऱ्या ओव्हरमधून. आणि म्हणूनच की काही ओव्हर तुषारच्या हातामध्ये सोपवली गेली होती. पहिल्या 2 ओव्हरमधून 18 धावा, 9 धावा प्रतिषटकाची सरासरी आपण पाहिली. आणि तिसऱ्या ओव्हरमधून अवघ्या 4 धावा खर्च करत 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा धावफलकावरती रॉयल चॅलेंजर्स संघाच्या खात्यामध्ये आहेत. आता मात्र चौथी ओव्हर कोणाकडे सोपवायची, कारण 3/2022 भगवानजी सावंत यांची एक वेगळी संकल्पना या स्पर्धेदरम्यान. अर्धशतक झळकावणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला या ठिकाणी 1001चं पारितोषिक. विकेटची हॅट्रिक पटकावणाऱ्या खेळाडूंना सुद्धा काही पारितोषिक आहेत. कमलेश येतोय बॉलिंग मार्कवर. डावखुरे हाताच्या गोलंदाजीची निवड केली चौथ्या ओव्हरसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आणि पहिल्या चेंडूवरती मात्र या वेळेला अय्यूबला बीट करतोय. अय्यूब आणि उबैद खान अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रथमतः जर आपण पाहिलं तर आमिर दाफेदार आणि आदित्य शेट्टीला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं होतं. 2 ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग त्या 2 फलंदाजांनी केली, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये तुषारने पहिल्या 2च चेंडूवरती या सलामीच्या प्रारंभिक फलंदाजांना जो तो पुढचा रास्ता दाखवला होता. यावेळेला फिरकी करण्याचा प्रयत्न, उंची चांगली गाठली आहे, लांबी मात्र कमी पडते. चेंडू खाली फिल्डर स्वतः गोलंदाज, परंतु हातातून हा झेल निसटलाय. पॉट अँड बॉल करण्याची संधी होती, परंतु स्वतःच चेंडू खाली गोलंदाज असताना हा झेल गोलंदाजाच्या हातातून निसटला. जीवनदान मिळतंय मात्र ते फलंदाजाला. अय्यूबला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळाल्यानंतर 1 धाव घेतली दोन्ही फलंदाजांनी मिळून. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. बरीचशी उंची गाठली होती चेंडूने, त्यावर 1 धाव घेतल्यानंतर संघाचा धावफलक बऱ्याच वेळानंतर पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतंय. 23 धावा धावफलकावरती आहेत. या वेळेला मात्र उबैद खान आल्या मात्र बॅटचा फेस ओपन करतोय आणि चेंडूला पाठवतोय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. यावेळेला थोडंसं पुढे करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मात्र फायदा फलंदाजाने उचललाय. अगदी बॅटच्या आर्क मध्ये मिळालेला चेंडू होता. आडव्या बॅटने चेंडूला पाठवून दिलं स्टेजच्या वरून 6 धावांसाठी. मुख्य व्यासपीठाला दिली जाणारी मानवंदना उबैद खानच्या माध्यमातून हा षटकार. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने पंच केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द फेन्स. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार उबैद खानच्या बॅट मधून. खूप चांगला पंच बघायला मिळतोय समोरच्या दिशेने. थोडंसं फ्रंट फुटवर आले आणि अगदी बॅट लांब केली आणि समोरच्या दिशेने हा फटका एक्झिक्यूट केलाय तो उबैद खानने. 6 धावा मिळवलेत आणि या 2 चेंडूंवरती आलेल्या 12 धावांनंतर मात्र धावफलकावर लक्ष टाकण्याची गरज आहे. धावसंख्या 35 धावांवर जाऊन पोहोचते. विकेटच्या हॅट्रिकसाठी 500चं पारितोषिक आहे. त्याचबरोबर हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपये, त्यानंतर हाफ सेंचुरीसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर मेडन ओव्हरसाठी म्हणजे जो गोलंदाज निर्धाव षटक हाताळेल त्याला सुद्धा 1001 रुपयाचं पारितोषिक स्पोर्टिसॅक्टच्या माध्यमातून दिलं जाणार आहे या स्पर्धेदरम्यान. बॅक टू बॅक 2 षटकार, 35 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाजाला या ठिकाणी संधी दिली गेली. कमलेशच्या गोलंदाजीवरती मात्र हल्ले चढवतोय उबैद खान. या वेळेला वेग वाढवलाय, अंगाचा वेध घेतोय चेंडू. स्वतः गोलंदाज कमलेश चेंडूवरती धावतोय, चेंडूला अडवतोय. तोपर्यंत सहजरित्या लेगबाय स्वरूपातली धाव मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल. 36 रन्स ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती असतील या सिंगल सोबत.
शेवटचा एक चेंडू शिल्लक, ज्यामध्ये पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती 2 षटकार आले आणि 5वा चेंडू मात्र एकेरी धाव घेतली जाते. शेवटचा एक चेंडू शिल्लक, ज्यावर मात्र स्ट्राईकवर असेल अय्यूब. टप्प्याचा बॉल, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा खणखणीत षटकार अय्यूबच्या बॅटमधून. जबरदस्त शॉटम पूल बघायला मिळाला, जो मात्र सक्सेसफुल. समाज मंदिर हॉलच्या दिशेने हा षटकार अय्यूबच्या बॅटमधून येताना 6 धावा. ओव्हरची मात्र समाप्ती होईल. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त. थोडंसं महागडं षटक या ठिकाणी पाहायला मिळतं, ज्या ठिकाणी मात्र या ओव्हरमधून जर आपण पाहिलं तर एकूण 20 धावा आलेत, ज्यामध्ये 3 षटकार आणि 2 सिंगल. एकूण धावसंख्या जर पाहिलं तर 42 धावा धावफलकावरती. 42 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स इन द एंड ऑफ 4 ओव्हर्स. ही ओव्हर हाताळण्यापूर्वीच थोडासा विचार विनिमय सुरू होता की कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवायचा, परंतु एक नौका गोलंदाज या ठिकाणी निवडला गेला आणि सुरुवातीचे 3 गोलंदाज निवडले गेले होते, त्यामध्ये आपण पाहिलं होतं. तर आता मात्र तुषार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येईल, कारण धावसंख्येवर अंकुश लावण्याची गरज आहे आणि ते मात्र काम मागील ओव्हरमध्ये तुषारनं खूप चांगल्या पद्धतीने केले. अवघ्या 4 धावा पहिल्या ओव्हरमधून वैयक्तिक त्याने खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी होईल? स्ट्राईकवर उबेद. पुलर लेनचा बॉल आपल्याला बॅकफुटवर जाऊन वेगळ्या दाटणीचा फटका, थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते. कव्हर्स मध्ये फटका कुठेतरी एक्झिक्यूट करायचा होता, परंतु अंगावरती आलेला चेंडू, अगदी चेस्ट लेंथ गोलंदाजी केली होती तुषारने. कुठेतरी प्रयत्नशील होता उबेद की आकुटप्प्याचा चेंडू येईल आणि ज्याला मी स्क्वेअर कट करेन आणि 4 किंवा 6 धावा त्या ठिकाणी मिळवेल, परंतु अंगाच्या दिशेने आला. थोडासा टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूनं चेंडूनं वळण घेतलं. स्ट्राईक रोटेट होते. एक सिंगल धाव सोबत अय्यूब येतोय स्ट्राईकवर. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल, मिस टाइम फटका. आडव्या बॅटनं चेंडूला मात्र अलॉंग विथ द कार्पेट वाईडिश लॉंग ऑन मध्ये. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. एक सिंगल रन घेतली जाते अय्यूबच्या माध्यमातून. एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपटलेला बॉल आणि या वेळेला फिल्डर चेंडू खाली, परंतु रिले कॅच घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकले असते, परंतु फिल्डर बॅकअपसाठी उपस्थित जरूर राहिला. कॅच तर पकडली नाहीये, परंतु काही धावा जरूर रोखल्या फिल्डरने. चेंडू थोडासा ओला आहे, त्यामुळे हातामध्ये लवकर येत नाही, त्यामुळेच की काही कॅच सुटते. एक धाव घेतली जाते उबेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 3 सिंगल झाले त्या ओव्हरमधून. पहिल्या 3 चेंडूवरती धावसंख्या 45 रन्स. इनिंग मधले शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या शेवटच्या 3 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न कुठेतरी फलंदाज करतील आणि तोच प्रयत्न या ठिकाणी केला अय्यूबने, परंतु मिस टाइम फटका, ज्यावर मात्र 2 चेंडू, एकूण 3 खेळाडू त्या ठिकाणी मात्र चेंडू खाली येत होते. दुहेरी धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. कॅच तर हातातून सुटली. जीवनदान मिळालं अय्यूबला आणि जीवनदानासोबत 2 धावा सुद्धा फलंदाजाने मात्र धावून पूर्ण केलेत. सलग 2 चेंडूंवरती 2 कॅचेस सुटलेत, ज्यावर 3 धावा आलेत. या अगोदर एक सिंगल धाव घेतली गेली कॅच सुटल्यानंतर आणि आता मात्र नुकतंच आपण पाहिलं तर कॅच सुटल्यावर 2 धावा. या वेळेला तेच तर्रार गोलंदाजी. निर्धाव चेंडून सांगता होते 5व्या चेंडूची. शेवटचा एक चेंडू आता मात्र या इनिंग मधला, या डावामधला शिल्लक असेल गोलंदाज तुषारच्या गोलंदाजीत. या ओव्हरमध्ये सुद्धा तुषारने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूंवरती 5 धावा तो खर्च करतोय. विकेट मात्र नाहीये. शेवटचा एक चेंडू शिल्लक. अय्यूब आहे स्ट्राईक वरती. यावेळेला अंगाचा वेध घेतलाय. एका हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते अय्यूब. धावा कशाही येऊ देत, बाईज असू देत, लेग बाईज असू देत, धावा येणं महत्वाचं असतील आणि तेच कुठेतरी महत्वाचं समजावं लागेल फलंदाजांना. यावेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउट या ठिकाणी होतील उबेद खान. 2 धावा मात्र जरूर घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र उबेद खान रनआउट होतोय. 2 धावांसोबत इनिंगची मात्र समाप्ती होईल. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 5 षटकांनंतर संघाची धावसंख्या या दुहेरी धावेसोबत झाली आहे ती 49 धावा. जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता. टायटन्स संघाला जिंकण्यासाठी 50 धावा बनवायचे आहेत. तीन गड्यांच्या मोबदल्यात 49 धावा रॉयल रनर संघानं बनवल्या.
या मॅचचा टॉस ज्या वेळेला झाला त्यावेळेला टॉस मात्र जिंकला होता. तर ट्रायडंट संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि समोरच्या संघाला निमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी, ज्यामध्ये फलंदाजी करणारा संघ रॉयल स्टर्नर हा पहिल्या 5 ओव्हरमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात एकूण 50 धावा बनवतोय आणि ट्रायडंट संघासमोर मात्र 50 धावांचं लक्ष ठेवलंय. स्पोर्टिसॅक ट्रॉफी 2022 मध्ये या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित सर्व टेनिस बॉल क्रिकेट चाहत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण काळाचौकीच्या या शहीद भगतसिंग मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. स्पोर्टिसॅक सर्वेसर्वा भगवानजी सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले हे रबर बॉल बागडे यांचा सुद्धा आवाज आपण ऐकला. मुंबई शहरातून नामांकित संघांचा या ठिकाणी समावेश आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या 4 संघांमध्ये जर आपण पाहिलं तर GI11 या संघाने मात्र सेमीफायनलमध्ये आपला आजच्या दिवसातील पहिला प्रवेश निश्चित केलाय. उर्वरित 4 संघांमधून सेमीफायनलमध्ये कोण जाणार हे पाहण्यासाठी मात्र पुढील मॅचकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी या मॅचचा पूर्वार्ध पूर्ण झालाय. मध्यान्हामध्ये मात्र काही क्षणाची विश्रांती आपण घेतोय. मॅचच्या उत्तरार्धाकडे काही क्षणातच आपण वळूया, ज्या ठिकाणी मात्र जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता असेल ट्रायडंट संघाला. ट्रायडंट संघाला विनंती, फलंदाज पाठवून द्या. लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. रॉयल स्टर्नर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे ट्रायडंट संघाला. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी व्यक्ती मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट विश्वावर आपला अधिराज्य गाजवणारा खेळाडू मैदानाच्या आपल्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. मंदार गरुडे, देखन में लगे छोट घाव करे गंभीर अशी ही व्यक्ती आहे, अशी हे खेळाडूंची ओळख आहे. मंदार गरुडे आणि आकाश यांना आपण बघतोय मैदानाच्या आत जाताना. 50 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे 10 धावा प्रति षटकाचा रिक्वायर्ड रन रेट आहे. रॉयल स्टर्नर येलो कलरच्या जर्सीमध्ये फिल्डिंग सजवत आहेत. एका बाजूला आपण बघतोय फिल्डिंग सजवलेली मीरा भाईंदर विभागाला बिलॉंग करणारे हे सर्व खेळाडू एका बाजूला, ज्यामध्ये आदित्य शेट्टे, आमिर दाफेदार, अयूब, उबेद खान यांना आपण फलंदाजी करताना पाहिलं. आता गोलंदाजी युनिटमधून मात्र वैयक्तिक पहिलं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाते, कारण समोर जर आपण पाहिलं तर एक लहानशी मूर्ती आपल्याला दिसते, परंतु तिची कीर्ती तितकीच महान असलेली आपल्याला पाहायला मिळते. मागीलच काही दिवसांपूर्वी झालेल्या स्पर्धेमध्ये जी आपण बॅटिंग पाहिली मंदार गरुडे सरांची, एक विस्फोटक अशा बॅटिंगचं प्रात्यक्षिक आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. इम्रोज खान गोलंदाजी मार्कवरती येतोय वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. एकापेक्षा एक वरचढ, एकापेक्षा एक मातब्बर अशा भरणा असलेल्या खेळाडूंचा संघ आपण बघतोय. एका बाजूला रॉयल स्टर्नर मीरा भाईंदर, तर दुसऱ्या बाजूला मात्र ट्रायडंटचा संघ.
संतोष बंड त्याचबरोबर नितीनजी जंगम यांच्या नेतृत्वाखाली मात्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये आज दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 50 धावांच्या पाठलागाला सुरुवात होते. ऑन स्ट्राइक मंदार गरुडे, बॉलिंग मार्क वरती इम्रोज खान, राईट अम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावेळेला मात्र डाऊन द लेग स्टिक आहे का बघूया. पंचांचा इशारा. येस, पंच उलटे फिरतायत, दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत आणि इम्रोज खानला दंडित करतायत. व्हाईट बॉल सोबत एक अतिरिक्त धाव पहिल्या चेंडूवरती आणि या अतिरिक्त धाबेसोबत संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलं जाते. या नावातच दहशत आहे, मंदार गरुडे. यावेळेला फुलटॉस बॉल होता. बघूया काय इशारा येतोय पंचांकडून. नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. फ्री हिटचा चेंडू असेल. व्हेरी नेक्स्ट बॉल आपण जर पाहिलात तर नो बॉल घोषितला केल्यानंतर फ्री हिटचा चेंडू आपल्याला मिळणार आहे, ज्यावर मात्र फलंदाजाला सुवर्ण संधी असेल एक मोठा फटका खेळण्याची, कारण झेलबाद होणार नाही, क्लीन बोल्ड होणार नाही. आणि तेच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते, परंतु थोडासा थांबून चेंडू पुढे सरकला. अंगाचा भेद घेतोय. निर्धाव चेंडून मात्र सुरुवात होतीये. एक व्हाईट बॉल आला, त्यानंतर नो बॉल आला. अशा पद्धतीने मात्र अतिरिक्त धावांसोबत धावफलकाला सुरुवात झाली आणि आता मात्र कमबॅक करताना दिसतोय इम्रोज खान. मंदार गरुडे यांच्या अंगाचा वेध घेणारा चेंडू. एक तेज तर्रार गोलंदाजी इम्रोजच्या माध्यमातून ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने मात्र स्टिअर केलं चेंडूला, ऑन साईडला दिशा दाखवली. नो मॅन्स लँड मध्ये टप्पा पडून वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट खेळाडूच्या हातामध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल रन घेतली जाते मंदार गरुडे यांच्याकडून. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक वर येतोय आकाश. धावसंख्या 3 धावांवर. स्पोर्टिसॅक ट्रॉफी 2022 मध्ये चालू असलेला हा एक रंगतदार सामना. 50 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न करत होते. बॅटची लिडिंग एज घेतली आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. एकेरी दुहेरी धावा घेतील आणि मग कुठेतरी स्वतःला सेट करण्याचा प्रयत्न असेल. एक मोठा बॅटिंग युनिट आहे टायडंट संघाकडे. मंदार गरुडे सरांना आपण इन ऍक्शन बघतोय या स्पर्धेदरम्यान. जोडीला मात्र आकाश, जो आता स्ट्राईक वर असेल. यावेळेला मात्र बॉटम हँडचा खूप चांगला वापर. फ्लिक केलं गेलं चेंडूला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग आसमानी खणखणीत षटकार येतोय आकाशच्या बॅट मधून. हा खूप चांगला फ्लिक पाहायला मिळतोय. मनगटाच्या साह्यानं मात्र चेंडूला पाठवून दिलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग आसमानी षटकार. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होते. स्विंग यानं मिस झालं. जितक्या वेगानं बॅट भिरकवली तितक्या दुप्पट वेगानं मात्र चेंडू हाताला गेला होता इम्रोज खानच्या माध्यमातून. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती डबल अंकामध्ये पहिल्या दुहेरी आकडा धावफलकावरती आहे 10 धावा. म्हणजे ज्या रिक्वायर्ड रन रेटची गरज होती तो रिक्वायर्ड रन रेट पूर्ण झालाय, परंतु यावेळेला कॅच येते आपल्याला पाहायला मिळतो. हा जबरदस्त असा झेल आदित्य शेट्टीच्या हातामध्ये आणि पहिली विकेट. आकाशच्या खेळाची संपुष्टी या ठिकाणी होते. पहिला झटका, पहिल्या विकेटचा पतन, पहिला गडी बाद. ट्रायडंट संघाला लागलेला पहिला झटका शेवटच्या चेंडूवरती. ओव्हरची होईल समाप्ती. एक गडी बाद, 10 धावा ट्रायडंट संघाच्या खात्यामध्ये. टेन रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ फर्स्ट ओवर. पहली ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जाकर पहुंचता हुआ 1 विकेट के नुकसान पर 10 रन. लेकिन ये 10 बस नहीं होंगे क्योंकि जीतने के लिए 50 रन बनाने हैं. रिक्वायर्ड रन रेट तो अब पहली ओवर में पूरा कर लिया है. अगली 4 ओवरों में जीतने के लिए और 40 रन बनाने हैं इस मैच में. रॉयल्स टर्नर एका बाजूला आपण बघतोय, जो पिवळ्या कलरच्या स्लीवलेस मध्ये आपल्याला पाहायला मिळणारा फिल्डिंग करणारा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला ट्रायडंटचा संघ लाल रंगाच्या स्लीवलेस मध्ये. नवीन फलंदाज आशू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. अय्यूब शेखच्या हातामध्ये मात्र दुसरी ओव्हर सोपवली जाते. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र बॉलिंग मार्कवरती अय्यूब शेख.
बॅटिंग मध्ये संधी मिळाली, परंतु तितकीशी चांगली कामगिरी करू शकला नव्हता. उबेद खानची चांगली बॅटिंग आपण पाहिली या मॅच दरम्यान. स्ट्राईकवर मात्र मंदार गरुडे आणि गोलंदाजी मार्कवरती अय्यूब शेख. पहिल्या ओव्हरमधून 10 धावा, 1 विकेट. गोलंदाज इम्रोज खानच्या खात्यामध्ये. नवीन ओव्हरला होते सुरुवात. अराउंड स्टम्प्स, या वेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चेंडू जाईल. डिक्लेअर झोन आहे ज्या ठिकाणी. पॅडल स्वीप आपल्याला पाहायला मिळतोय मंदार गरुडे यांच्या बॅटमधून. पन्नास धावांचा पाठलाग करायचा आहे आणि एकेरी दुहेरी धावांसोबत चौकार षटकारांची जोड आहे या मॅच मध्ये. आखूड टप्प्याचा बॉल, या वेळेला मात्र आपटलेला चेंडू आपण पाहिला. अगदी परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. थोडासा अंगापासून लांब ठेवला होता, कुठेतरी फॉलो करण्याचा प्रयत्न केला मंदार गरुडे यांनी या चेंडूला, परंतु अगदी वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते अय्यूब शेख याची. वेगावर स्वार व्हावं लागेल फलंदाजांना. आणि या रबर बॉल क्रिकेटमध्ये, या पावसाळी क्रिकेटमध्ये बॉल लवकर साईड होत नाही, कारण अशी वेगवान गोलंदाजी ज्या वेळेला गोलंदाज करत असतात आणि असं खेळपट्टीचं एक अनिश्चित स्वरूप आपल्याला ज्या वेळेला पाहायला मिळतं, त्यावर टप्पा पडल्यानंतर चेंडू कुठे जाईल हे मात्र अंदाज लावणं फलंदाजासाठी थोडंसं कठीण असलेलं पाहायला मिळतं. या वेळेला मात्र ऑन साईडला फटका केलाय. उंची तर चांगली गाठली आहे. स्क्वेअर लेग मध्ये जातो चेंडू झाडामध्ये. पंचांचा निर्णय बघूया किती धावांसाठीचा. फक्त एक सिंगल धाव मिळेल या चेंडूवरती, तीही घोषित स्वरूपातली. एकेरी दुहेरी धावा मोठ्या प्रमाणात आल्यात सुरुवातीच्या ओव्हरपासून. आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमधून 2 सिंगल आले, दुसऱ्या ओव्हरमधून 2 सिंगल आलेत, 1 षटकार आलाय, 1 वाईड आलाय, 1 नो बॉल आलाय, अतिरिक्त 2 धावा आलेत या संपूर्ण आतापर्यंतच्या इनिंग मधून. एकूण धावसंख्या जर आपण पाहिलं तर 12 धावांवरती आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपदावर, 1 गडी बाद, 12 धावा धावफलकावर ट्रायडंट संघाच्या खात्यामध्ये. अराउंड विकेट. अय्यूब शेखच्या गोलंदाजीवरती यावेळेला हल्ला चढवण्याचा प्रयत्न तर केला, परंतु तितकासा चांगला टायमिंग होत नाही या फटक्यामध्ये. आणखीन एक सिंगल रन घेतली जाते. यावर्षी आपण टेनिस बॉल क्रिकेट सोबत रबर बॉल क्रिकेट ही तितक्याच मोठ्या प्रमाणात पाहिलेलं आहे. घोडबंदर चषकापासून या टेनिस बॉल क्रिकेट नंतर मात्र रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेच्या हंगामाला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र एका मागोमाग एक रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी अखंड मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि नुकतीच आम्हाला माहिती मिळते, म्हणजे माहिती मिळते सांगायचं झालं तर रॉयल स्टनर हा संघ घोडबंदर चषकाचा मानकरी संघ राहिलेला आहे आणि तोच संघ आज मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, या वेळेला मात्र खूप चांगला वेग पाहायला मिळतोय. अय्यूब शेखच्या माध्यमातून बीट केलं जात आहे आशूला. हेच समीकरण मात्र मगासपासून आपण बघतोय. टायमिंग होत नाहीये. वेगाचा मात्र या ठिकाणी कुठेतरी खूप चांगला वापर या ठिकाणी गोलंदाज करण्याचा प्रयत्न करतायत. तसं पाहायला गेलं तर रबर बॉल क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजी तितक्याशा प्रमाणात पाहायला मिळत नाही. वेगवान गोलंदाज खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि याच वेगाचा वापर करत मात्र फलंदाजांना कुठेतरी बीट करण्याचा प्रयत्न अय्यूबने या ओव्हरमध्ये केलाय. चांगली गोलंदाजी. ओव्हरची समाप्ती अवघ्या 4 धावा या ओव्हरमधून खर्च करतोय. धावफलकावरती 1 गडी बाद, 14 धावा ट्रायडंट संघाच्या खात्यामध्ये आहेत. स्पोर्टी जॅक चषक 2022चा खेळ आपण बघतोय. भगवानजी सावंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा. सिक्सर सुप्रीमोचं एक खूप चांगलं सहकारी या स्पर्धेसाठी. दर्जेदार हा रबर बॉल आपण पाहतोय तो सिक्सर सुप्रीमोचा. केतनजी शेठ साहेबांचं खूप खूप धन्यवाद असतील या स्पर्धेदरम्यान. त्याचबरोबर भगवानजी सावंत, दिलीपभाई गवस, चंद्रकांत शेट्टे सर, tenniscricket.in, गौरवजी सावंत यांचंही तितकंच चांगलं सहकार्य राहिलं या स्पर्धेसाठी. इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट म्हणून tenniscricket.in ची वेगळी ओळख आहे.
वयाच्या अवघा 23व्या वर्षी संतोषजी नाणेकर यांनी या वेबसाईटला सुरुवात केली आणि नुसती सुरुवात केली नाही तर आज संपूर्ण जगभराच्या पाठीवर 202 देश आहेत. त्यापैकी 10 देशांमध्ये जरी युट्यूबवर बॅन असलं तरी उर्वरित 192 देशांमध्ये या स्पर्धेला पोहोचवण्याचं काम आज त्यांची टीम करते. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, खूप चांगला स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळतो. एक तंत्रशुद्ध फलंदाजी ज्या ठिकाणी दाखवली जाते मंदार गरुडे यांच्याकडून. एक सिंगल धाव इम्रोज खानच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती घेतली जाते. एकेरी धाब्याची वाढ धावफलकावरती, धावसंख्या 15. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 35 धावांची आवश्यकता. उर्वरित 17 चेंडूंमध्ये म्हणजे निम्मे चेंडू हातामध्ये शिल्लक आहेत आणि दुप्पट धावेपेक्षाही एक धाव वर करायची आहे. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले होते आणि स्टेप आउट होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू बॅट आणि चेंडूच्या संपर्कामध्ये थोडीशी कठीण पाहायला मिळतंय. इम्रोज खान हे तितकेच कसलेले गोलंदाज आहेत. मंदार गरुडेंच्या अनुभवासमोर ही गोलंदाजी मात्र तितकीच काम करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो इम्रोज खान. हात खोलण्याची संधी देत नाहीयेत. या अगोदर मंदार गरुडे सरांची खूप चांगली विस्फोटक बॅटिंग मागील स्पर्धेमध्ये आपण पाहिली होती, परंतु आज इम्रोज खान सारखा गोलंदाज समोर असताना कुठेतरी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि काय जबरदस्त स्टॉप आपण पाहतो विकेट कीपर कडून. एक धाव रोखली जाते. उबेद खान आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. बॅटिंग मध्ये खूप कमालीची बॅटिंग केली आज उबेद खानने आणि बॅटिंग सोबतच खूप चांगलं यष्टीरक्षण आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. इम्रोज खान पुढील चेंडूसाठी मंदार गरुडे ऑन स्ट्राईक. यावेळेला टॅप केला जातोय. मिड ऑनला पार करत मात्र लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूवर धाबेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली जाते. ज्या वेळेला दोन नावाजलेले आणि कसलेले खेळाडू एकमेकांच्या समोर असतात त्यावेळेला त्यांच्यातली जी चुरस आपल्याला पाहायला मिळते ती पाहण्याजोगी असते आणि तीच चुरस आपल्याला पाहायला मिळते इम्रोज खान आणि मंदार गरुडे. तसं पाहायला गेलं तर मंदार गरुडे सरांकडे खूप दांडगा अनुभव आहे, परंतु एक चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आज इम्रोज खान त्यांच्या समोर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर. आशू या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात दिसतोय जरूर, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क घडवून आणण्यामध्ये तितकं सोपं नाहीये आशूसाठी, कारण इम्रोज खान चांगली विविधता सादर करतोय. कधी ऑफ ब्रेक गोलंदाजी करतोय, कधी एक फास्टर वन हाताळतोय, कधी खोलवर पद्धतीचा टप्पा हाताळतोय, कधी वाईडी शॉर्कर हाताळतोय. म्हणजे एक चांगलं व्हेरिएशन त्याच्याकडून पाहायला मिळतंय. या वेळेला चांगला फटका, परंतु आवाज तर चांगला आलाय बॅटमधून. उंची चांगली गाठतोय, दिशा थोडीशी स्वर ठरते. त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय बॉल. एक सिंगल रन डिक्लेअर झोन मध्ये जाणाऱ्या चेंडूवरती. एकेरी धावेसोबत धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. कुठेतरी चेंडूला मिडल ऑफ द बॅट करणं गरजेचं आहे, प्रॉपर बॅटवर घेणं गरजेचं आहे आणि टायमिंग करून फटके खेळणं गरजेचं आहे. कारण मला वाटतं 18 धाबा झाल्यानंतर अजूनही 32 धाबा जिंकण्यासाठी गरजेचे आहेत आणि हे तिसरं षटक प्रगतीपथावर आणि ज्यामधील 5 चेंडू पूर्ण झालेत. 13 चेंडू 32 धाबांचं समीकरण. फुल टॉस बॉल या वेळेला पायाचा वेध घेतलाय. लेग बिफोर विकेट साठी मागणी केली आहे. डाऊन द लेग साइड चाललाय चेंडू असं कुठेतरी पंच दर्शवत आहेत. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या वेळेला मात्र आशू रन आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही विकेट येताना शेवटच्या चेंडूवरती 3 ओव्हरची समाप्ती. एकेरी धावेसोबत दुसऱ्या धावेवर विकेट आलाय. एकेरी धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 19 धावा आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये, कारण दोन्ही बाजूला समान संधी अजूनही आहे. 12 चेंडू आणि 31 धावा. तसं पाहिलं तर सोपं, पाहिलं तर कठीण असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतंय. मगाशी आपण पाहिलं तर 6 चेंडू 30 धावांची एक मॅच आपण पाहिली, 6 चेंडू 24 धावांची एक मॅच पाहिली आपण, ज्यामध्ये दोन्ही शेवटच्या ओव्हरमध्ये फकीरानं गोलंदाजी केली आणि या दोन्ही मॅच मध्ये GI11 संघाचा विजय झाला. आता या उर्वरित 12 चेंडू आणि 31 धावांच्या समीकरणात काय घडेल. स्ट्राईकवर मंदार गरुडे, एक अनुभवपूर्ण फलंदाज आणि बॉलिंग मार्कवरती सन्मेश डावखुरे आताची गोलंदाजी घेऊन सज्ज होतोय. नॉन स्ट्राईकवर नवीन फलंदाज तुषार येतोय. आता या दांडग्या अनुभवाचा वापर कुठेतरी होणं गरजेचं आहे, कारण संघाला विजयाची गरज असेल तर 12 चेंडूंमध्ये 31 धावा आपल्याला बनवायचे आहेत.
हो, या वेळेला मात्र बॅटची एज घेतली, विकेट किपरच्या डोक्याच्या वरून डिक्लेअर झोन मध्ये चाललाय चेंडू. आणि डिक्लेअर मध्ये बंटी येस, विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. आम्हाला असं कुठेतरी वाटलं की चेंडू डिक्लेअर मध्ये गेलाय की काय, परंतु त्या ठिकाणी उबैद खानच्या हातामध्ये हा झेल टिपला गेलाय आणि त्यानंतर मात्र मंदार गरुडे सारख्या एका अनुभवपूर्ण फलंदाजाची विकेट या ठिकाणी गोलंदाज सन्मेशच्या खात्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी विकेट आणि त्यानंतर मात्र थोडासा आता मात्र दबाव फलंदाजांवर येताना कुठेतरी दिसतोय, कारण उर्वरित 11 चेंडूंचा खेळ आहे आणि 11 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता. थोडीशी लांबणीवर जाताना दिसते ही मॅच फलंदाजांच्या बाजूने. रॉयल स्टनर संघ मात्र कुठेतरी फ्रंट फूटवर आहे आतापर्यंत तरी. आणि नुकतंच आम्हाला या ठिकाणी माहिती मिळाली होती, आम्हाला सांगितलं प्रतिनिधीने की घोडबंदर चषक जो या रबर बॉल म्हणजेच पावसाळी हंगामाच्या क्रिकेटच्या स्पर्धेतला पहिला क्रिकेटचा सामना आपण पाहिला, पहिली जी स्पर्धा आपण पाहिली या हंगामातली, त्या स्पर्धेचा विजेता संघ राहिलाय रॉयल स्टनर. टप्प्याचा बॉल या वेळेला मात्र डावकुराताच्या गोलंदाजाकडून हाताळला गेला. सन्मेश ऑफस्टिकच्या बाहेर निघून जातोय. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग केलेला बॉल, त्यावर थोडंसं हलकसं बाहेरच्या दिशेने वळण चेंडूला प्राप्त झालं होतं, ज्यामुळे एक अतिरिक्त धाव धावफलकावरती अर्जित केली जाईल. कल्पेश माहुलकर, माहुल गावाला बिलॉंग करणारा हा फलंदाज आहे. या वेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॅटची एज घेतली, अंगाचा वेध घेतला आणि चेंडू मात्र ऑफसाईडच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन कल्पेशच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता जर ही मॅच जिंकायची असेल तर ट्रायडंट संघाच्या फलंदाजांना कुठेतरी हात खोलावे लागतील, बॅटचा फेस ओपन करावा लागेल, थोडंसं आक्रमक व्हावं लागेल, थोडीशी विस्फोटक बॅटिंग होणं गरजेचं आहे. परंतु सन्मेश सारखा गोलंदाज, डावकुरे हाताचा गोलंदाज म्हणजेच उजव्या हाताच्या फलंदाजासाठी कर्दनकाळ ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय नेहमीच. यावेळेला टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला जरूर मिळते, परंतु ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पिचिंग करतोय. थोडासा आपटलेला चेंडू आणि अर्ध्या विकेटवर टाकलेला हा चेंडू, बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी या वेळेला पाहायला मिळते, ज्यावर पंच वाईड बॉल आणि वाईड प्लस वन अशा एकूण 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दुहेरी धावेची वाढ होईल धावफलकावर आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 धावांवरती. 50 धावांचा पाठलाग करायचा, अजूनही 27 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. मला वाटतं आतापर्यंत या ओव्हरमधले फक्त आणि फक्त 2च चेंडू पूर्ण झालेत, म्हणजे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता, म्हणजे अजूनही मॅच हातातून गेलेली नाहीये. त्यावेळेला फुलरलिनचा हा पॉली चेंडू मिळाला जरूर होता बॅटच्या स्लॉट मध्ये, परंतु तितकंसं चांगलं टायमिंग करू शकले नाहीत आशू. तुषार आहेत, माफ करा, तुषार या वेळेला मात्र मिस टाइम फटका खेळून 1 धाव मिळवत आहेत. सातत्यपूर्ण जर आपण पाहिलात तर बॅटच्या कडा घेतल्या जात आहेत, बॅटची एज घेतली जाते, डिक्लेअर मध्ये जातोय, एकेरी दुहेरी धावा घेतल्या जात आहेत, परंतु प्रॉपर मिडल ऑफ द बॅट झालेला हा फटका पाहिल्यासाठी खूप वेळ झाली आणि त्या फटक्यांची आता मात्र गरज आहे. कुठेतरी फलंदाजांना टायमिंग करावं लागेल, टेक्निकली थोडीशी बॅटिंग करावी लागेल. यावेळेला तो फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी सुद्धा, म्हणजे आणखीन एकच धाव संघाच्या धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळणार. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू गेला, 1 धाव आली, एकेरी धावेने धावफलक 25 धावांवर जाऊन पोहोचतंय, म्हणजे निम्म्या धावा पूर्ण झाल्यात, निम्म्या धावांची गरज आहे. चेंडू हातामध्ये शिल्लक आहेत एकूण 8 चेंडू आणि 25 धावा. त्या 8 चेंडूंमध्ये 4 षटकार ठोकायचे आहेत, 1 सिंगल धाव घ्यायची आहे, किंवा 6 चौकार ठोकायचे आहेत, 1 सिंगल धाव घ्यायची आहे. कल्पेश माहुलकरच्या खांद्यावरती संपूर्ण दारोमदार आहे, जोडीला तुषार आहे. सन्मेशच्या ओव्हर मधले 2 चेंडू शिल्लक, षटक क्रमांक 4 मधले. पुन्हा एकदा पावसाचं आगमन, या वेळेला बॅटची एज घेतली, पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये स्पोर्टिसॅकच्या बॅनरला पार करत मात्र हा डिक्लेअर झोन मध्ये जाणारा एकेरी धावेचा फटका कल्पेश माहुलकरच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पोर्टिसॅकचे बॅनर आपल्याला मैदानाच्या चारी बाजूला पाहायला मिळत आहेत.
आपल्या लालबाग विभागामध्ये आज आपण जर पाहिलात तर प्रत्येक खेळाच्या साहित्याची उपलब्धी आहे या स्पोर्टी सॅकच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल, या वेळेला मात्र मिस टाइम फटका. उंची चांगली आहे, लांबी कमी पडते, चेंडू खाली फिल्डर येतोय, कॅच सुटते, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, थ्रो केला जातोय, गॅदर होतोय आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी विकेट. एक संधी होती झेलबाद करण्याची, ती हातातून गमावली, परंतु एक धाव घेतली दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. या वेळेला कल्पेश माहुलकर झेलबाद न होता रनआउट झाला आणि मग रनआउट होऊन माघारी परतला. सत्तावीस धाबांवर ही विकेट. संघाची धावसंख्या एकूण 27 आणि ही दुसरी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर जर आपण पाहिलं तर मंदार गरुडीसह त्याचबरोबर आकाश आणि आशू, आणि आता मात्र ही चौथी विकेट कल्पेश माहुलकरच्या स्वरूपातली. नवीन फलंदाज गोविंद वाल्मिकी मैदानाच्या आतमध्ये जाताना वाटतं आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही मॅचची परिस्थिती जर आपण पाहिलं तर दोन्ही बाजूला समान संधी आहे. 6 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता, म्हणजे 4 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत या 6 चेंडूंवरती. तितकंसं सोपं नाहीये, परंतु तितकंसं कठीणही नाहीये, कारण रबर बॉल क्रिकेट मध्ये मग आपण जर पाहिलं तर रबर बॉल खूप सहजतेने ट्रॅव्हल होतो. फक्त आपल्याला प्रॉपर टायमिंग करावं लागतं, थोडीशी ताकद लावावी लागते. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? फैजानच्या हातामध्ये हा शेवटचा षटकाचा खेळ सोपवला गेलाय. संपूर्ण दारोमदार असेल ती फैजानच्या कांद्यावरती. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर तुषार आहे स्ट्राईकवर. अराउंड स्टम्प्स गोलंदाजी. पहिला चेंडू या वेळेला मात्र कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतो, फिल्डर उपस्थित. एक सिंगल रन घेतली जाते. 6 चेंडूंमध्ये 23 धावा बनवायच्या होत्या. आता मात्र एकेरी धावेनंतर 5 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण मात्र स्कोर कार्डवर आपल्याला बघायला मिळतंय. गुणलेखकाच्या भूमिकेत या मॅच मध्ये केतन काप आमच्या बाजूला जुळलेले आहेत. प्रत्येक चेंडूची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. यावेळेला खोलवर पद्धतीचा एक सटीक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय फैजानच्या माध्यमातून. गोविंद वाल्मिकी एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु फैजाननं मात्र आज त्याला बांधून ठेवलं. एक सिंगल रन घेतली जाते पुन्हा एकदा. 4 चेंडू 21 धावा हे समीकरण मात्र धावफलकावरती आता आहे. रॉयल्स टर्नर संघ कुठेतरी फ्रंटफुटवर येताना आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये, परंतु अजूनही दोन्ही बाजूला बरोबरीची संधी. यावेळेला चांगला फटका आहे, उंची चांगली गाठेल आणि लांबी तितकंच. डिस्टन्स क्लिअर करणारा हा चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 3 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे आणि या स्पर्धेतला हा 50वा षटकार येतोय. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत स्पोर्टी सॅक आयोजित या स्पर्धेसाठी. आणखीन एक षटकार तुझोय. बॅक टू बॅक 2 षटकार. 2 चेंडूंमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 1 षटकार आणि 1 चौकार या मॅच मध्ये जिंकण्यासाठीच गरजेचं आहे. 2 चेंडू 9 धावा. रॉयल स्टनर का ट्रायडंट, कोण जिंकणार या मॅच मध्ये? आणि यासाठीच आम्ही मगाशी सुद्धा सांगितलं की अजूनही बरोबरीची संधी आहे दोन्ही संघांना. जर धावा रोखल्या गेल्या तर रॉयल स्टनर जिंकणार, धावा ठोकल्या गेल्या तर ट्रायडंट जिंकणार. तुषारनं 2 चेंडूंवरती 2 षटकार ठोकलेत. 6 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता असताना, आणि त्यामध्येच पहिल्या 2 चेंडूंवर 2 सिंगल घेतले गेलेत. एकूण 14 धावा 4 चेंडूंवरती आल्या आहेत. जिंकण्यासाठी उर्वरित 2 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. आणि हा मॅचचं भवितव्य ठरवणारा चेंडू म्हणजे चेंडू क्रमांक 5, फैजान विरुद्ध तुषार आमने सामने. आता मात्र थोडासा गोलंदाजावरही दबाव आहे, आवश्यकता आता मात्र जिंकण्यासाठी. जर फेअर डिलिव्हरी टाकून मॅच क्लिअर केला तर रॉयल स्टर्नर ही मॅच जिंकणार, परंतु जर अतिरिक्त धावा खर्च केला तर मॅच अजूनही ऑन राहील. आणि या वेळेला फेअर डिलिव्हरी येताना उबेद खानच्या हातातून हा जबरदस्त झेल निसटला जरी असला तरी या मॅचचा विजेता आहे टीम रॉयल स्टर्नर. मीरा रोड भायतनचा हा संघ आज या मॅच मध्ये आपला विजय निश्चित करतोय. विजेता संघाचं हार्दिक अभिनंदन. व्हेरी हार्ड लक टीम ट्रायडंट.